चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. येस, नारंगीतून विवेक पाटील सर यांनी जर का डान्स केला तर प्रत्येक डान्सला 300 रुपये. विवेक पाटील सर, इधर निफ्टी आहे तो बाजू बँक निफ्टी आहे. इथून महाकुंभच्या कारणास्तव मार्केट पूर्ण डाऊन आहे, पण मंदारेश्वर एमसी चषकामध्ये मार्केट अप आहे. किरणनी जर का 3 चेंडूवर 3 चौकार मारला तर विजय यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. पारितोषिकचा वर्षाव सुद्धा येतोय. येस, एक्झिबिशन मॅच असणार आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. MCCA विरुद्ध MCCB. निश्चितच तिकडे नयन मांगेला असतील, अक्षय गिचड, मयूर असतील, दीपक यादव, हे सर्व खेळाडू खेळताना दिसतील. हां, विजी सुद्धा असतील. आणि अनिश, आपणास विनंती, आपण उद्या या आमच्या स्पर्धेच्या शुभारंभाच्या वेळेस. हां, बघा हे भव्य दिव्य चषक आहेत, नीट घेऊन जायचं आहे. अनिश, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मान्यवरांचा बॅकफुटून मारण्याचा प्रयत्न, फेकी, ओ हो, काही केली जाते. बॅकफुटरवर हलक्या हाताने घेऊन काढलं. चला, पहिल्या षटकाच्या समाईकडे विशेष अतिथी यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. महेश सर, आपण यांचा इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. पोलीस दलात नियुक्त त्यांची आता निवड झालेली आहेत. प्लीज त्यांना टाळ्या वाजवा, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्याच्या आहेत. महेश सर, आपण यांचा इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. महेश सर, आपण यांना पाहतोय पोलीस क्षेत्रात आता त्यांची निवड झालेली आहेत. यांच्या पुढील वाटचालीसाठी मंदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करतोय. आणि असेच आम्हाला स्पर्धेला भेट देत राहा. पोलीस क्षेत्रात कार्य तुमचे सुद्धा खूप पुढे जातील अशी आम्ही आशा बाळगतो. चला, मॅचच्या दिशेने वळतोय. मॅच कशा प्रकारे, पहिल्या षटकाची समाप्ती 6 रन स्कोरबोर्ड. चेंडू सरळ निघून जातोय. ओहो, आता पंचांकडे अपील सुद्धा केली जाते. किरणच्या लगातार 3 चौकारसाठी विजयाच्याकडून 500 रुपये सुद्धा लगावले गेले. आता पंचांकडे दाद सुद्धा मागत येते. विवेक पाटील सर,
सर तुमचा रिव्ह्यू आहे. येस, कशासाठी सर? हाताला बॉल लागलाय की नाही बघायचं. ओके, सॉफ्ट सिग्नल लागलाय. हा, ऋषी जाधव यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. बघा उद्या एक एक्झिबिशन मॅच होणार आहे. MCC ए विरुद्ध MCC बी. तदनंतर विचार केला तर MCC ज्युनियर्स. MCC लहान सर्व खेळ त्यांना सुद्धा या ग्राउंडवरती खेळण्याची संधी मिळणार आहे. एक्झिबिशन मॅच 2:30 वाजता असेल. MCC ज्युनियरची एक्झिबिशन मॅच 2:30 वाजता असेल. आमची लहान पोरं आता भव्य दिव्य ट्रॉफी ठेवायला गेल्यात. 2:30 वाजता यायचं आहे. म्हणजे डिफेन्सची टेक्निकल टीम आपणास विनंती आहे, तुम्ही 2 वाजता उद्यापासून आम्हाला जोडायचं आहे. 1.1. हा, फक्त येऊन. हां, बघा उद्या DPNच्या टेक्निकल टीमला विनंती आहे. आमची 2:30ला जी MCC ज्युनियर वर्सेस MCC ज्युनियरची एक्झिबिशन मॅच आहे, त्यांनी तुम्ही 5-5 कॅमेऱ्याने ते लाईव्ह थेट प्रेक्षेपण करा अशी आम्ही विनंती करतो. 17 जणांचा तुमचा स्क्वॉड आहे. तो स्क्वॉड जर का उद्या अवेलेबल असेल तर तुमची सुद्धा आम्ही इकडे एक्झिबिशन मॅच MCCच्या विरोधात ठेवू शकतो. ऑन साईडला घेऊन काढलाय. फेकी वेगाने. ओ हो, फेकीला कलेक्ट केलं नाही. याच गोष्टीचा उल्लेख केला जातो. घाई नाही करायची. चेंडू जर का हातामध्ये येतो तर धावचीची संधी असते. येस, आपण पाहतोय. येस येस, टेक्निकल टीम समर्थ बॉयज प्रत्येक विकेटसाठी हेमंतजी गुरव, पेंडू, जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे. प्रत्येक विकेटसाठी समर्थ बॉयज स्वतः 32 ब्रेक थ्रू आलाय. पण आता थोडीशी आमच्या डिबेनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. प्रमोद जिकणे सर येतात आपल्या दिशेने. डिबेनच्या टेक्निकल टीम दोघांनी कॅप्चर केलं. चेंडू येतोय चेंडू आलाय. फ्रेममध्ये बॅट्समॅन सुद्धा आलाय. बॉल लावण्याचा प्रयत्न. ओ हो, येतो 17, 18, 19 नाही, सीधा 19-20 आहे. थोड़ा सा 1 सेकंड. डीपीएनच्या टेक्निकल टीम. चौदा 14-14.
येस, पारितोषिक समर्थ भाई 14-32 यांच्या प्रत्येक विकेटसाठी हेमंत गुरव पेंडू आणि जयेश पाटील साई माहुली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लेखन केलं प्रत्येक विकेटसाठी. तोच मॅच होणार. कोणता संघ जाईल सुपर 12च्या दिशेने हेही पाहावं लागेल. वन 16 रन ऑन स्कोर बोर्ड. बॅकफुट रन मारण्याचा प्रयत्न शैलेजी कराड यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 22चा इशारा. 4 चेंडूचा आतापर्यंत घेत झाला. धावफलक धावा 17. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साईडला घेऊन काढला सिंगल साठी. 2.5 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 18. प्रत्येक चौकारासाठी योगेश गोवलकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा मॅच पाहतोय आपण. जय साई 11 विरुद्ध समर्थ बॉयज 14-32. इथून जो संघ जिंकेल त्याला उद्याचं सुपर 12 MC चषकाचं सुपर 12चं तिकीट मिळणार आहे. कोणता संघ असणार आहे सुपर 12च्या दिशेने धावताना दिसतोय. एक मोठी मोठी बिग मॅच. समर्थ बॉयज 14-32. हलक्या त्याने चेंडूला कट केलं. यस, ओमकार देसाई. ओ फेकी. ओ हो, एंड थोडासा चुकलं गेला. फेकीची दिशा सुद्धा बघा. वेगाला मर्यादा नाही. वेगाने कोणत्या दिशेला जातो त्या दिशेला जास्त मर्यादा असते. मग ते आयुष्य असो की क्रिकेटचं रंगण असू दे. या सर्व काही गोष्टी असतात. क्रिकेट खेळताना तुमच्या लक्षात येणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आपण प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहतोय मैदानाच्या 4 बाजूने. बॅकफुटला मारायचं. ओ हो, स्वतःला झुकून दिलं होतं. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकाची जी गती होती ती थोडीशी संत होते. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. जे धावफलक जलद गतीने चालू होतं त्याला थोडंसं संत गती दिले. इथून पारितोषिक सुद्धा या 3 चेंडूवरती जर का विकेट आला 100 रुपयाचा पारितोषिक. हेमंत गुरव पेंटू अँड जयेश पाटील. पुन्हा एकदा बॅकफुटर. ओ हो, फेकी 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 करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला कलेक्ट करण्याच्या आधी चेंडूला फेकी करण्याचा माइंडसेट बनवलं होतं. याही गोष्टी आहेत. चला MCC आमचे ज्युनियर उद्या 2:30 वाजता एक्झिबिशन मॅच होणार आहे. जे जे विभागात MCCच्या विभागात राहतात म्हणजेच मंदारेश्वर शिवनगरात राहतात आणि ज्या बिल्डिंगला यष्ट्या उद्ध्वस्त यष्ट्या उद्ध्वस्त केला. सुरेख टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता युट्यूबच्या स्क्रीनवरती DBN लाईव्हच्या माध्यमातून. बघा चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि सरळ यष्ट्यानुरा भेटला. नवीन बॅटर शुभम. बघा उद्या MCC ज्युनियर मध्ये कोणाला खेळायची संधी मिळणार आहे या गोष्टीचा उल्लेख सुद्धा इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. हा, ते आपल्याला नसेल माहिती की कोणाला संधी मिळणार आहे. याच्यासाठी आमच्या मंदारेश्वरचा जुना लेखाजोखा म्हणजे निश्चितच आमचे दादा यांनी जी 2003 पासून या मंडळाची स्थापना केली त्या गोष्टीचा इकडे त्या स्थापनेनंतर कोणते जे विभागातील रहिवासी होते, कोणते धावचीत आहे विभागातील रहिवासी होती, कोणता जो नेहमी या विभागात आम्हाला सहकार्य करतो त्यांना MCC ज्युनियर आणि ज्या ग्राउंडसाठी खऱ्या अर्थाने आमच्या लहान मुलांनी ज्यांनी मेहनत खूप घेतली आमच्या लहान मुलांनी जे 18 खेळाडू उद्या यूट्यूब लाईव्ह माध्यमातून MCC ज्युनियर त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. पारितोषिक दोन्ही संघांसाठी असणार आहे. विजयी संघ असू दे का जो संघ पराभूत असेल. One 16 run on scoreboard. Backward run मारायचा प्रयत्न शैलेजी कराड यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. 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 21
येस येस, पारितोषिक अतिशय पारितोषिक आहे प्रत्येक चौकारसाठी 100. चेतनच्या प्रत्येक विकेट सनी सरकार यांच्याकडून 200 रुपये. येस, सनी यांचा जुना मित्र आहे, भाऊ आहे भाऊ आहे. येस, आपल्यासोबत मंदारेश्वरचा सनी सरकार हाही जोडतोय. सनी बघा, मॅचच्या दिशेने आपण होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. मॅचचा विचार केला तर 24 चेंडू आणि 24 धावा. कशा प्रकारे मॅच कोणत्या दिशेने जाईल तुम्हाला काय वाटते? मला आता असं वाटतंय की चेतन आहे तो खेळेल. चेतन खेळत नाही, चेतन गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीसाठी सनी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये लगावण्यात आले. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सनी प्रयत्न करतोय निश्चितच. जिकडे आमची MPL होईल तिकडे सनीला आपण बोलताना पाहू. हो हो, क्षेत्ररक्षण झाले. इथून मॅचचा विचार केला तर बॉल टू बॉलचं समीकरण आहे, पण बॉल टू बॉलचं समीकरण असताना हाय व्होल्टेज मॅच होते. तिकडे नयन वांगेला सुद्धा आता जोडण्याचा प्रयत्न करते. सर बघा, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 3 धावा. इथून रणनीती सिंगलला जास्त महत्व दिलं तर सामना कोणत्या दिशेने जाताना दिसेल? एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज भाई शेख, आपसे निवेदन है हमारे मंच पे अगर विराज बनवते आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आलेत असे आमचे सरफराज भाई शेख, नयन मांगेला यांचे खास मित्र. हो, कट करण्याचा प्रयत्न चेंडू सिंगलसाठी. सरफराज शेख यांनी स्टेजवर यावे. त्यांची ड्रेसिंग बघून पोरी फिदा होतात अशात. यस, शाकिब सुद्धा आला. शाकिब, आपसे भी निवेदन है. साकिब सर, तुम पहले आओ. तुम लोग के तुम्हारे नाम पे बहुत चर्चा हो रही है आज. तुम पहले आओ. चेंडू फेकी नाही. बघा, याच गोष्टीचा उल्लेख केला होता. या गोष्टी दोन्ही संघांनी चांगल्या करून दाखवल्या. चेंडू हातामध्ये गेला, त्यानंतर सिंगल नाही चोरली गेली. ही यानंतर अजून एक मॅच होईल. इथून जो संघ जिंकेल त्याला सुपर डवेलचं तिकीट आहे. तिकीट आहे, पण तिकीट फाडण्यासारखं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तरच संडेचं तिकीट म्हणजे तुम्हाला उद्या पूर्णपणे तुमच्या युनिफॉर्ममध्ये टी-शर्ट असो, ट्रॅक असो, शूज सोबत येऊन खेळण्याची संधी. आणि उद्याच्या दिवसाचा विचार केला तर ट्रॉफीज, मालिकावीर, आरव्ही फिटनेसच्या माध्यमातून इयरली मेंबरशिप. गोविंदच्या प्रत्येक विकेटसाठी सनी सरकार यांच्याकडून 100 रुपये. सनी, हे सर्व जर का विचार केला तर तुझे जुने मित्र आहेत. जुन्या मित्रांनो आज खऱ्या अर्थाने तू क्रिकेटच्या माध्यमातून खूप प्रेम दाखवतोय. काय म्हणशील या सर्व खेळाडूबद्दल? हो, नक्कीच. सर्व सोबत खेळणारे पोरं आहेत, आता इकडे आपल्या समोर खेळतात. आनंद होता आपल्याला इकडे बघून. हा, आनंदाची गोष्ट तर आहे, पण दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर सनी आपल्याच विभागातील सर्व खेळाडू म्हणजे थोडेसे बाजूला राहतात. ते आज आपल्या स्पर्धे माध्यमातून बिग बॅशच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह घेतो. हो, चेंडू कट केला गेले. कार्तिक आणि टीम तो मॅटर सांभाळून घ्यायचा आहे. आकाशजी मिश्रा साहेब, आपणास विनंती आहे, आपण आमच्या व्यासपीठावर यायचंय. बघा, मॅच कशा प्रकारे फसते. बॉल टू बॉलचं इक्वेशन इतकं सोपं नाही आहे. बॉल टू बॉलची मॅच असली तरी 440 व्होल्टचा झटका एका संघाला पराभवाच्या छायेत जावं लागेल. तो कोणता संघ असेल तेही पाहावं लागेल. हलक्या हाताने. हा, आमचे मोठे बंधू वैभवजी पाटील, आपणास सुद्धा विनंती आहे व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि थोड्या वेळात बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर दरवर्षी जो माझा एम्प्लॉय जिततो अविनाश, याचा इकडे आपण केक कापणार आहोत. विपुल ओमकार जर ग्राउंडवर नाचला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. ओमकार पाटील ग्राउंडवर नाचा. शानदार चौका.
धावपळकरची धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती 14 1 4 14 रन ऑन बोर्ड. शानदार आपण चौका. बघा चौकार येतोय डगआउट मध्ये चिंता वाढते. 2 चौका आल्यानंतर कशा प्रकारे संघ बॅकफुटला जातो. इथून परिस्थिती बदलते. इथून जर का कमबॅक करायला लागेल तर अटॅकिंग फील्ड येते. अटॅकिंग फील्ड बघा अंकितला सुद्धा पाहतोय आपण. अटॅकिंग फील्ड बघा इथून जर का एखादा डॉट वाला तर सुद्धा कमबॅक करू शकते. पण तो डॉट नाही. ड्राईव्ह केलाय चेंडू इन टू द गॅप. सीमारेषा पार. गौरीश ऑन फायर. बघा गौरीश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता. गौरीशचा विचार केला नाही तर शांत आणि संयमी खेळ करतो. त्याला माहिती आहे अटॅकिंग फील्ड लावले कशा प्रकारे ड्राईव्ह घ्यायचे. या गोष्टीचा विचार केला सर MCG संघाला या सामन्यामधून जिंकण्यासारखी परिस्थिती आहे. ओहो यष्टीरक्षकाची सुद्धा साथ नाही. वाईट यष्टीच्या वाईट. पहिल्या मॅच मध्ये काय घडलं होतं. पहिल्या मॅचची चर्चा आपण सनी आपल्यासोबत साधणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ 14-32. उद्याचं तिकीट निश्चितच सुपर ड्रायचं तिकीट मिळालेलं आहे तुम्हाला.